नमस्कार. एस पी कुकिंग हबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहेत दोडक्याच्या सालीची चटणी. तर याच्यासाठी मी 2 दोडके स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता या सालींना बारीक कट करून बाजूला ठेवायचं आहे. एकीकडे एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर एक कांदा मोठा चिरलेला आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकणार आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की तेलामध्ये मिरची, कांदा आणि लसूण चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे. आता मी हे एका खल्लूमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दोडक्याच्या साली ज्या की आपण बारीक चिरलेल्या होत्या त्यासुद्धा त्याच तेलामध्ये थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत. इकडे आता आपल्याला त्या खल्लूमध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिरच्या मोठ्या मोठ्या वाटून घ्यायच्या आहेत. आता याच्यानंतर आपल्याला तो भाजलेला जो किस आहे दोडक्याच्या सालींचा तो आता खल्लूमध्ये टाकून परत त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी कलरसुद्धा किती सुंदर दिसत आहे. तर दोडक्याच्या साली आपण थोड्याशा वाफवून घेतल्या असल्यामुळे त्याचा रंगसुद्धा जो आहे तसाच राहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की दोडक्याच्या सालीची चटणी अगदी मस्त दिसत आहे. ही आपल्याला भाकरी आणि पोळी या दोन्हीसोबत खाता येते आणि चवीलासुद्धा एकदम भारी लागते. तर करून पहा दोडक्याच्या सालीची चटणी, जी की खायला अगदी पौष्टिक पण असणार आहे आणि दोडक्याच्या सालीसुद्धा वाया जाणार नाहीत. धन्यवाद.